नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे। तर या अगोदर आपण याचा भाग 1 पाहिलेला होता, तर त्याच पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहणार आहोत। तर या दुसऱ्या भागामध्ये आपण त्याचे मराठी व्याकरणशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते आज आपण ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूया। त्याच्या आपल्या भाग 2 मराठी व्याकरणच्या आपल्या भागामधील हा प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकतात। तर काय दिलेलं आहे, माझा मराठाची बोलू कौतिके, परी अमृता तेही पैजेसी जिंके, ऐसी अक्षरेची रसिके मेळवीन। या शब्दांमध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केलेला आहे? म्हणजे हे जे आहे तर असं हे कोणी लिहिलेलं आहे, त्याची रचना कोणी केलेली आहे मराठी भाषेच्या गौरवाची? तर आता इथे 4 संतांची आपल्याला नावं दिलेत, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज व संत रामदास महाराज। तर हे जे आहेत तर हे असा गौरव जो आहे आपल्या मराठी भाषेचा तर तो संत ज्ञानेश्वरांनी केलेला आहे, जे की ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिलेलं आहे। हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। तर आता याबद्दल जर थोडं सांगायचं झालं तर तुम्ही इथे पाहू शकता बघा। तर माझा मराठीची बोलू कौतुके ही संत ज्ञानेश्वरांची अजरामर काव्यपंक्ती मराठी भाषेचा गोडवा, अभिमान आणि समृद्धी सांगते। तर याचा अर्थ माझ्या मराठी भाषेचे शब्द हे अमृतापेक्षाही गोड आहेत, जे अमृताशी पैज लावून जिंकू शकतात। मी अशा रसिक मराठी शब्दांची रचना करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। तर हे कोणाचं आहे फक्त आपल्याला विचारलेलं होतं, तर ते संत ज्ञानेश्वर महाराजांची अजरामर काव्यपंक्ती आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 22। तर काय दिलेलं आपल्याला इथे, मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही, या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा। तर आपल्याला ह्यातलं विधेय ओळखायचं आहे। तर विधेय म्हणजेच काय असतं, वाक्यातले क्रियापदे असतात। तर आता म्हणजे क्रियापदाचे संबंधित माहिती सांगणारे शब्द आणि प्रत्यक्ष क्रियापद हे जे आहे तर ते विधेय या भागात मोडते। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं, मी त्याला खूप समजावले, म्हणजे समजावले हे एक जे आहे तर ते विधेय यामध्ये मोडते। आणि परंतु त्याने ऐकले नाही, काय केलं नाही, त्याने ऐकले नाही, म्हणजे ऐकले हे एक त्यामध्ये मोडतं। म्हणजे हे जे आहे तर ते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात। तसेच समजावले आणि ऐकले हे जे दोन जे आहेत तर यामधले जे आहे तर ते विधेय असे आपण म्हणू शकतो, समजावले आणि ऐकले। ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे, तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। आणि उद्देश विभाग म्हटलं तर कर्ता आणि कर्त्याच्या संबंधित माहिती सांगणारे शब्द हे उद्देश विभागामध्ये येतात, आणि क्रियापद आणि त्याच्या संबंधित माहिती सांगणारे शब्द हे विधेय विभागात येतात। हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा। तर समजावले आणि ऐकले हे जे आहे तर हे या संयुक्त वाक्यातील विधेय आहेत। ऑप्शन ब मध्ये दिले तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 23। काय दिलेलं आहे आपल्याला इथे, जगात सर्व सुखी असा कोण आहे, या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते? तर आता इथे जे आहे तर ते आपल्याला काय वाक्य दिलेलं आहे, तर हे एक प्रश्नार्थक वाक्य दिलं आहे, त्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं आहे। म्हणजे हे आपल्याला पॉझिटिव्ह विधानार्थी वाक्य बनवायचं आहे। बघा, जगात सर्वात सुखी असा कोण आहे, तर याचं जर विधानार्थी वाक्य केलं तर जगात सर्वात सुखी असा कोण नाही असा त्याचा अर्थ देखील निघतो। म्हणजे जगात सर्वात सुखी असा कोण आहे, तर जगात सर्व सुखी असा कोणीही नसतो। म्हणजे ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा, ह्याचं विधानार्थी वाक्य करून जगात सर्व सुखी असा कोणी नाही, म्हणजे जगात सर्वात सुखी असा कोण आहे याचं विधानार्थी वाक्य काय होईल, तर जगात सर्व सुखी असा कोणी नाही। ऑप्शन डी मध्ये दिले तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये PDF तुम्ही मिळवू शकता। तर प्रश्न क्रमांक 24 तुम्ही इथे पाहू शकतात, विद्यार्थी अभ्यास करतो, तर याचा आपल्याला काय प्रयोगावरती आधारित प्रश्न आहे बघा। तर प्रयोग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तुमच्या मराठी व्याकरणातील। तर यावरती एक तरी प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणार आहे, त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करून जायचा आणि खूप सोपा टॉपिक आहे हा प्रयोग, फिक्स तुमच्या हातातला मार्क देऊन जातो हा। विद्यार्थी अभ्यास करतो, तर आता हे वाक्य दिले त्यातला प्रयोग ओळखायचा आहे। तर आता इथे तुम्हाला फक्त प्रयोगामध्ये तुम्हाला कर्ता आणि कर्म आहे का नाही हे जर तुम्ही ओळखलं तर तुमचं आन्सर लगेच निघून जातं। तर आता कर्ता काढायसाठी नारा नारी नारे हे म्हणजे क्रियापदाला असे प्रश्न विचारायचे, मी करणारा कोण असा प्रश्न विचारायचा। आता विद्यार्थी अभ्यास करतो, करणारा कोण आहे, विद्यार्थी, म्हणजे विद्यार्थी काय झालं, हे कर्ता आला।
म्हणजे विद्यार्थी करताय म्हणजे हा तर कोणता प्रयोग असणार आहे तर तो कर्मणी नसणार आहे. म्हणजे सी आणि ऑप्शन डी कट झाले. राहिले आता सकर्मक आहे का अकर्मक आहे फक्त आपल्याला ओळखायचं आहे. आता करणारा कोण आहे? विद्यार्थी. करतो काय आहे? केलेला काय त्याने? अभ्यास आहे. म्हणजे अभ्यास इथे तुम्हाला कर्म देखील दिलेला आहे. म्हणजे कर्ता आणि कर्म वाक्यात असतील आणि कर्त्या तर तो नेमका कोणता प्रयोग असतो? हे कर्तरीच प्रयोग असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. तर करणारा कोण आहे? विद्यार्थी. आणि केलेलं काय त्याने? अभ्यास आहे. म्हणजे विद्यार्थी अभ्यास करतो. यामध्ये कर्ता व कर्म आहे. आणि कर्त्याची जी आहे तर कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे जे आहे तर ते इथे जे आहे तर ते क्रियापद बदलतं. म्हणून हे काय आहे? सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे, जे की तुम्हाला ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. बघा, सकर्मक कर्तरी, कर्म देखील आहे आणि हा कर्तरी प्रयोग आहे. जरी ते अनेक जर विद्यार्थी असते, विद्यार्थी अभ्यास करतात असं आलं असतं. त्यामुळे हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतंय क्रियापद, म्हणून तर तो कर्तरी प्रयोग आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25. तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे? संधी दिलेली आहे. त्याचं आपल्याला म्हणजे जोडायची आहे संधी. वाक अधिक निश्चय, म्हणजे हे जर तुम्ही पाहिलं तर हे कोणत्या संधीचं म्हणजे ह्याचं आपल्याला एकत्रीकरण करायचं आहे संधीचं. वाक निश्चय, तर तुम्ही वांग निश्चय म्हणजे मराठीत तुम्ही जर पाहिलं इथे जर आता डायरेक्ट बोलतात नाही, पण इथे ऑप्शन बीमध्ये दिलं आहे बघा. वांग निश्चय आपण त्याला म्हणतो. वाक निश्चयचं काय होतं? वांग निश्चय असं हे नाकातून बोलावं लागतं ते. तर ऑप्शन बीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तेच आपलं हे म्हणजे याचा एकत्रीकरण करायचं होतं ह्या दोन शब्दांचं. वांग निश्चय ऑप्शन बीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 26. काय दिलेलं आहे आपल्याला इथे? खालीलपैकी कोणते अक्षरग्रहण वृत्त नाही? तर आता वृत्त या टॉपिकवरती आधारित हा प्रश्न आहे. शक्यतो काही पेपरमध्ये विचारले जात नाही वृत्त, पण आता थोडेसे जे वृत्त आहेत ते एकदा तुम्ही तुमच्या नजरेसमोरून जर एकदा जर टाकले तर ते तुम्हाला त्याचं ॲन्सर निघून जातं. बघा, तर अक्षरग्रहण वृत्त जे आहे तर ह्यापैकी 4 पर्यायापैकी कोणतं नाही ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर दिंडी, मंदारमाला, शार्दूल, विकिरणित आणि हरिणी. तर यापैकी तुम्ही जर पाहिलं तर मंदारमाला हे अक्षरग्रहण वृत्त आहे. त्याप्रमाणे हरिणी आहे आणि शार्दूल, विक्रीडित हे देखील 3 जे आहेत तर ते अक्षरगण वृत्तमध्ये येतात. पण दिंडी जे आहे तर ते अक्षरगण वृत्तामध्ये येत नाही. हेच आपलं या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. बघा, आता अक्षरग्रहण वृत्ताबद्दल आपण थोडी माहिती पाहूयात. बघा, हे मुख्य प्रकार हे समवृत्त 4ही सारखे असतात. म्हणजे यामध्ये तुम्ही पाहिलं तर भुजंग प्रयात असतं. त्याप्रमाणे वसंत तिलका, मालिनी, इंद्रवजा, उपेंद्रवजा, त्यानंतर शार्दूल, विक्रीडित आत्ताच पाहिला आणि शिखरिणी. तर हे जे आहे तर हे यामध्ये येतात. तर त्यातलं आपल्याला दिलेलं तर त्यापैकी कोणतं नाही हे विचारलेलं फक्त. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. तर आता इथे आपल्याला एक काव्यपंक्ती दिलेली आहेत आणि त्या कोणाच्या काव्यपंक्ती आहेत हे ओळखायचे आहेत. तर काय दिलेले आहेत या काव्यपंक्ती? तर आपल्याला जशी PDF भेटलेली आहे त्यानुसार आपण ही PDF बनवलेली आहे. बघा, तर इथे काय दिलेलं आहे म्हणजे थोडी क्लिअर नाही ही, तरी पण मी वाचून दाखवतो. तर घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शास्वाधारे. म्हणजे इथे जर तुम्ही या काव्यपंक्ती ज्या आहेत तर ते कोणाच्या ओळखायच्या आहेत? म्हणजे शब्द आपण बोलण्यापूर्वी, जे एखादा शब्द बोलण्यापूर्वी अतिशय विचार करून बोललं पाहिजे असं यामधून आपल्याला दिसत आहे. तर ह्या ज्या काव्यपंक्ती आहेत तर त्या कोणाच्या आहेत? तर ह्या ज्या आहेत तर त्या संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या काव्यपंक्ती आहेत. म्हणजे वापरताना शब्द आपण विचार करून एकदम विचार करूनच वापरला पाहिजे, एखाद्याला वाईट वाटणार नाही असं. म्हणजे असं त्यातून काहीतरी अर्थ निघतो. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द कधी? बोलण्यापूर्वी. शब्द हेची कातर, कारण शब्द हेच कातर म्हणजे कात्री आहे. शब्द हेच सुईदोर आहे म्हणजेच बेतावेत शब्द शास्वाधारे. म्हणजे व्यवस्थित बोलताना तुम्ही बोलण्यापूर्वी व्यवस्थित बोला, शब्द वापरा असं याचा अर्थ निघतो. तर ह्या ज्या काव्यपंक्ती आहेत तर त्या संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या आहेत. ऑप्शन सीमध्ये दिलं तुम्हाला, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28. बघा इथे काय दिलेलं आहे. तर आता इथे शब्दसिद्धीवरती आधारित हा प्रश्न आहे. बघा काय दिलेलं आपल्याला? भाकरी, तूप, उसळ, आई, पिशवी, कोयता, खलबत्ता, रजई, झारा, खिसा हे शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेमधून आलेले आहेत? हे शब्द जे आहेत तर ते मराठी भाषेमध्ये आलेले आहेत, पण इतर कोणत्या भाषेतून आलेले आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आता हे जर तुम्ही पाहिलं तर खलबत्ता,
रजई, झरा हे जे आहेत तर ते सगळे कसे आहेत तर ते तूप, उसळ, भाकरी हे सगळे कानडी भाषेतील शब्द आहेत बघा. अक्का, अण्णा, आई, अप्पा, पिशवी, कोयता, खलबत्ता, ताई, झरा, किसा हे जे आहेत तर ह्याची प्रॅक्टिस जी आहे तर तुम्ही हे सारखं वाचण्याचं जर तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल की कारण खूप शब्द आहेत असे वेगवेगळ्या भाषेतून आलेले तर ते सारखं जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात राहतं. त्याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर गुजराती भाषेतील आहेत, अजून पारशी भाषेतील आहेत, अरबी भाषेतील आहेत. ते तुम्ही सारखं त्याची प्रॅक्टिस करत राहा तरच ते तुमच्या लक्षात राहील. तर हे जे आहेत तर ते सगळे भाकरी, तूप, उसळ, आई, पिशवी हे सगळे जे आहेत तर ते कानडी भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत. ऑप्शन डी आपले या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. म्हणजे अरबी अर्ज, हुकूम, इनाम, मेहनत वगैरे हे अरबीमध्ये येतात. त्याप्रमाणे फारशीमध्ये तुम्ही पाहिलं असेल खाण्याचे पदार्थ, कोबी, त्याप्रमाणे लोणचे वगैरे असले जे काही शब्द आहेत तर ते फारसी भाषेतून आलेले आहेत. गुजराती घी, दादर, सदरा हे जे आहेत तर ते गुजराती शब्द आहेत. तर असे वेगवेगळे शब्द तुम्ही सारखे वाचत राहिला तर ते तुमच्या लक्षात राहतील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29 काय दिलेला आहे तर इथे देखील आपल्याला काव्यपंक्ती दिलेल्या आहेत. त्या कोणत्या संतांनी लिहिले आहेत त्यावरती प्रश्न विचारलेला आहे. बघा आता संतांचं जे तुमचं जे म्हणजे यावरती जर पाहिलं म्हणजे ह्या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत किंवा लेखक वगैरे हे असल्यावरती प्रश्न आता विचारायला थोडा भर दिसून येत आहे. तर आता तुम्हाला जे काही संत आहेत आपल्या महाराष्ट्रातील संतांची भूमी म्हणतो आपण आपली महाराष्ट्राची तर त्या संतांचे साहित्य जे आहे त्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती असणं गरजेचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आम्हा घरी घन शब्दाचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमच्या जीवांचे जीवन, शब्द धन वाटू जन लोका. तर ह्या जे काव्यपंक्ती आहे तर ती कोणाची आहे तर हे देखील जे आहे तर ती संत तुकाराम महाराजांचीच काव्यपंक्ती आहे. ऑप्शन सी मध्ये दिले आपल्याला तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 30 तर काय दिलं आहे आपल्याला इथे समान अर्थांच्या म्हणीचा योग्य पर्याय निवडा. तर आता इथे अ, ब, कड अशा 4 म्हणी दिलेल्या आहेत. तर त्यापैकी समान अर्थाच्या म्हणी आपल्याला ज्या आहेत तर त्या निवडायच्या. तर पहिले काय म्हण आहे वळचणीचे पाणी ओढ्याला जात नाही. दुसरं काय तूप खाल्ले की रूप येत नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आणि एका आधनाने तुरी शिजत नाही. म्हणजे तूप खाल्ले की रूप येत नाही आणि एका आधनाने तुरी शिजत नाही. म्हणजे ब आणि ड हे जे आहे तर ते यांचा अर्थ एकच निघतो. एका आधनाने तुरी शिजत नाही किंवा तूप खाल्ले की लगेच रूप येत नसतं असं आपण म्हणतो. म्हणजे ह्या दोन्हीचा जर पाहिला अ आणि कच्या तुलनेत तर ह्या दोन्हीचा जो आहे तर तो समान अर्थ निघतो. तर म्हणीवरती देखील एक प्रश्न विचारला जातो म्हणजे ब आणि ड हा योग्य पर्याय असणार. म्हणजे ऑप्शन एमध्ये दिलेला आहे ब आणि ड हेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. तसेच मित्रांनो तुम्हाला जर कोणती शंका वाटत असेल या म्हणजे माझ्या सांगण्याच्या उत्तरांमध्ये तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर प्रश्न क्रमांक 31 काय दिलेला आहे वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. तर आता वाक्यप्रचाराचा वेगळा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे आता 4 आपल्याला वाक्यप्रचार दिलेले आहेत त्यापैकी वेगळा कोणता आहे हा आपल्याला निवडायचा आहे. तर पहिला वाक्यप्रचार काय आहे आनंदाला पारावर न उरणे. दुसरा वाक्यप्रचार काय आहे आभाळ ठेंगणे होणे म्हणजे खूप आनंद होणे किंवा आनंदावर पारावर न उरणे हे एका गटात येतात. त्याप्रमाणे आनंद गगनात माविनासा होणे हे देखील म्हणजे हे तिघांचा अर्थ जर पाहिला तुम्ही तर वेगळा म्हणजे एकच आहे. पण आकाशाला गवसणी घालणे म्हणजे खूप काय तर मोठा पराक्रम करणे असं आपण म्हणतो. हा जो अर्थ आहे तर तो वेगळा निघतो. बाकी आनंदाला पारावर न उरणे, आभाळ ठेंगणे होणे, आनंद गगनात माविनासा होणे ह्या सगळ्यांचा अर्थ काय असतो खूप आनंद होणे. पण आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय काहीतरी मोठा पराक्रम करणे असं आपण म्हणतो. म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर ते वाक्यप्रचाराशी विसंगत असेल. ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचा योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32 काय दिलेला आहे आपल्याला अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा. तर आता अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थांची आपल्याला 4 जोड्या दिल्या त्यापैकी चुकीची जोडी आपल्याला जी आहे तर ती निवडायची आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पहिलं एमध्ये काय दिलं आपल्याला इथे तर भेंडीची भाजी म्हणजे काय निष्क्रिय व्यक्ती असं आपण म्हणतो. बरोबर आहे हे अलंकारिक शब्दाचं म्हणजे बरोबर आहे. भेंडीची भाजी म्हणजे काय तर निष्क्रिय व्यक्ती म्हणतो. त्याप्रमाणे ईडलिंबू म्हणजे आडदांड मात्र गुणी व्यक्ती. तर हे जे आहे तर इथे चुकीचं दिलेलं आहे बघा. ईडलिंबूसाठी जे आहे तर ते चुकीचं दिलेलं आहे. तर बघा याचा अर्थ काय असतो आडदांड म्हणतो पण निर्बुद्ध व्यक्ती गुणी व्यक्ती म्हणत नाही त्याला. आपण काय म्हणतो निर्बुद्ध बुद्धी नसलेला व्यक्ती म्हणजे ईडलिंबू कच्चा लिंबू म्हणतो. म्हणजे आडदांड किंवा अगुणी व्यक्ती म्हणतो म्हणजे उद्धट.
हे जे आहे तर ते चुकीचं आहे. इडलिंबूचा अर्थ आडदांड आणि निर्बुद्ध व्यक्ती असा होतो, गुणी नाही. हे आपलं ॲन्सर असणार आहे. सीमध्ये काय दिले, उपटसुंभ. उपटसुंभ म्हणजे काय, पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती, हे बरोबर आहे. त्याप्रमाणे मेषपात्र म्हणजे कर्तव्यशून्य व्यक्ती, कर्तव्याला म्हणजे न जागणारी व्यक्ती किंवा कर्तव्यशून्य व्यक्ती म्हणतो मेषपात्र, हे देखील योग्य आहे. म्हणजे ACD हे 3 योग्य दिलेत, फक्त इडलिंबू म्हणजेच हे चुकीचं दिलेलं आहे. गुणीच्या जागी तिथं निर्बुद्ध पाहिजे होतं. ऑप्शन ब जे आहे तर या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. म्हणजे आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची होती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. बघा काय दिलेलं आहे ते, शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो. म्हणजे आता शब्द आहे एखादा, तर त्याच्यामध्ये बदल कशामुळे होतो, त्याच्या लिंगानुसार होतो, बरोबर आहे. वचनानुसार होतो, विभक्तीनुसार देखील शब्दाचा अर्थ बदलतो. म्हणजे यापैकी सर्वानुसार जो आहे तर तो शब्दामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे दिलेले तिन्ही पर्याय जे आहेत तर ते योग्य आहेत. म्हणजे ऑप्शन डी आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल, यापैकी सर्व. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. काय दिलं आहे आपल्याला इथे, गळ्याला हात, तर हात नाही तर गळ्याला तात लावणे असं दिलेलं आहे. बघा, गळ्याला तात लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. तर गळ्याला तात लावणे म्हणजे एखाद्याला संकटात ढकलणे, किंवा इथे ब मध्ये दिले बघा, प्राणांतिक संकटात घालणे एखाद्याला, किंवा खूप अशा अडचणीमध्ये एखाद्याला सोडून देणे, म्हणजेच गळ्याला तात लावणे म्हणतो. ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे, तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. गळ्याला तात लावणे म्हणजे काय, तर प्राणांतिक संकटात घालणे असा अर्थ होतो. ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. काय दिलेलं आहे, पुढील पर्यायातून शुद्ध शब्दाची निवड करा. तर आता इथे 4 शब्द दिले आहेत, मी डायरेक्ट याचं ॲन्सर तुम्हाला सांगतो. हे ऑप्शन डी मध्ये जे दिलं आहे, या व चंद्र दिवाकरी, हे जे आहे तर ते म्हणजे व्याकरणदृष्ट्या पर्यायातून शुद्ध शब्द आहे, बाकीचे अशुद्ध आहेत. तर ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. सॉरी, थोडं करेक्शन करा. ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे, यावं चंद्र दिवाकरव, हे जे आहे तर ते योग्य आहे. बघा, व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द विचारलेला होता, तर हे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. थोडं करेक्शन करा, यावंच चंद्र दिवाकरो, हे या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल, ऑप्शन बी. तर एखादी चूक होते माणूस असल्याने, त्यामुळे समजून घ्या थोडं, एखादी चूक होऊ शकते. तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे, यावंच चंद्र दिवाकरो हा शुद्ध शब्द आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. तर प्रश्न क्रमांक 36 तुम्ही पाहू शकतात. काय दिलेलं आहे, बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतो. म्हणजे एखाद्या तोंडातून शब्द जे निघतात तर ते जसे तसे लिहिण्यासाठी आपण डबल अवतरण चिन्ह वापरतो. म्हणजे इथे जर पाहिलं तर अवतरण चिन्ह म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, हेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37. तर इथे देखील आपल्याला आता काव्यपंक्ती दिल्या आहेत. बघा, 4था प्रश्न काव्यपंक्ती आधारित. तर आता काव्यपंक्ती तुम्ही लेखक त्यांचे साहित्य हे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. आता संतांशी संबंधित आहे सगळं हे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर, चला उभारा शुभ्र शिडे ती गर्दीने वरती, कथा या खुळ्या सागराला अनंत अमुची, ध्येय सक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. वरील काव्यपंक्ती या कोलंबसचे गर्वगीत या सुप्रसिद्ध कवितेमधील आहेत. आता कोलंबसचे सर्वगीत ही सुप्रसिद्ध कविता आहे, तर ही कविता कुणी लिहिली आहे तुम्हाला माहीत पाहिजे. कोलंबसचे गर्वगीत. तर आता हे जे आहे तर ही कविता जी आहे तर ती वि. शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो, तर ती यांनी लिहिलेली आहे. बघा, तर आता मराठीतले जे काही लेखक आहेत, साहित्यिक आहेत, तर त्यांची टोपण नावे म्हणा, किंवा त्यांचं पुरस्कार कुठले भेटले, किंवा त्यांनी एखादी कविता, त्यांचे पुस्तक कोणी लिहिले त्यांनी, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. साहित्यावरती आधारित हे असे प्रश्न आता जे आहेत तर ते परीक्षेमध्ये जास्त करून विचारले जाण्याची शक्यता आहे. 1-2 मार्क तरी तुमच्या हातची जे आहेत तर ते फिक्स होऊन जातील. तर हे जे आहे तर ते वि. शिरवाडकर यांनी कोलंबसचे गर्वगीत हे कविता लिहिलेली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38. मवळी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. तर आता इथे 4 शब्द दिलेत, छातीचा पिंजरा, मस्तक, मान आणि गाल. मवळी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मस्तक म्हणतो. मवळी भाल, ललाट किंवा मस्तक, कपाळ. मस्तक म्हणजे मवळी. या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला होता. तर मवळी म्हणजे काय, तर मस्तक. चंद्रमवळ्या असा शब्द तुम्ही ऐकला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधात चंद्रकोर लावलेली. चंद्रमवळी म्हणजे काय, मस्तक. मस्तकावरती त्यांच्या चंद्रकौर होते. बघा, म्हणजे मवळी म्हणजे काय, मस्तक. असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 39 काय दिलेला आहे? मंडूक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर आता मंडूक, तर मंडूक म्हणजे आपण काय म्हणतो? बेडूक म्हणतो. बेडकाला मंडूक असे म्हणतात बघा. मंडूक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? मंडूक म्हणजेच बेडूक. बाकी साप, माकड, सिंह यांचे देखील समानार्थी तुम्ही सिंह वनराज म्हणतो आपण, मरकट माकड, साप म्हणजे सरपण, म्हणजे ह्याच्याशी संबंधित जे आहेत. म्हणजे सापाला अजून काय म्हणतो आपण? अही म्हणतो. म्हणजे वेगवेगळे भुजंग असे शब्द तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे बघा. समानार्थी मंडूक म्हणजेच बेडूक. तसेच आता छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीला जी आहे तर ती जयंती आहे. तर आपल्या या छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्हाला सर्व माहीत असणे गरजेचं आहे बघा. त्यांच्याशी संबंधित सुद्धा एखादा तरी प्रश्न आता विचारला जाऊ शकतो. तर पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40 काय दिलेला आहे? उथळ पाण्याला खळखळाट फार या वाक्याचा योग्य पर्याय निवडा. आता इथे आपल्याला एक वाक्यप्रचार दिला आहे, त्याचा आपल्याला अर्थ पाहिजे. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे ज्याच्या अंगे गुण थोडा तो फार बडाई मारतो. म्हणजे ज्याला काय माहीत नसतं पण उगाच बडाई मारणारे असे जे भरपूर असतात बघा, त्याला आपण काय म्हणतो? उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे. बाकीचे मोठ्या माणसा ठिकाणी दोष हे असतात, हे येणार नाही. त्याप्रमाणे वाजवीपेक्षा जास्त शहाणपण दाखवू नये हे देखील याच्याशी जुळत नाही. फक्त काय? ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बडाई मारतो, त्यालाच आपण काय म्हणतो? उथळ पाण्याला खळखळाट फार. फक्त जे आहे तर ते ब बरोबर आहे, अ आणि क नाही. ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे बघा. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे ज्याच्या अंगी गुण थोडा असतो पण तो जास्त बडाया मारतो असं आपण म्हणतो. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41 काय दिलेला आहे? कोल्हा काकडीला राजी या म्हणीचे समर्पक स्पष्टीकरण कोणते? आता ही म्हण दिलेली आहे, कोल्हा काकडीला राजी. तर त्याचे 4 अर्थ दिलेले आहेत. तर त्यापैकी कोणता अर्थ जो आहे तर तो या म्हणीशी जुळतो, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण देतो असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर पहिलं काय आहे? जे मिळाले तेवढ्यात समाधान असणे. तर हा जो अर्थ आहे तर तो नाही. तर याचेच काय संबंध नाही कोल्हा काकडीला राजी. त्याप्रमाणे वाईट गोष्टी शेवटपर्यंत वाईटच असते, हे देखील याच्याशी जुळत नाही. त्याप्रमाणे क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात, तर ते योग्य बरोबर आहे. म्हणजे कोल्ह्याला कसं? कोल्ह्याला द्राक्षे आंबट असं देखील आपण म्हणू शकतो. म्हणजे कोल्हा काकडीला राजी म्हणजे एखादा व्यक्ती आहे बघा, त्याला थोडं जरी तुम्ही काय म्हणजे थोडं जरी काय जरी त्याला सांगितलं तर ते लगेच खुश होतात आणि लगेच त्या म्हणजे एकाच्या ऐकण्यात जातात. म्हणजे त्या गोष्टीला ते भाळतात. म्हणजे क्षुद्र माणसे काय करतात? एखाद्या क्षुद्र वस्तूंना लगेच भाळतात. म्हणजेच कोल्हा काकडीला राजी, म्हणजे जे मिळाले त्यात समाधान मानून ते म्हणजे त्या वस्तूंना भाळतात ते. म्हणजे ह्याचं योग्य आन्सर काय असणार आहे? आणि ड मध्ये काय दिले बघा? गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते. तर याचा देखील काही संबंध नाही याच्याशी. कोल्हा काकडीला राजी म्हणजेच क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात, एवढं लक्षात ठेवा फक्त. ऑप्शन सी या म्हणजे फक्त क बरोबर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. तर आता PDF म्हणजे आपल्याला जसं मटेरियल भेटले त्यानुसार आपण हे बनवलेलं आहे. खूप म्हणजे शोधल्यानंतर ही PDF सापडली बघा, कोणीतरी टाकलेली यूट्यूब, म्हणजे एका माझ्या मित्राकडून मला जी आहे तर ती ही भेटलेली आहे PDF. तर इथे बघा, नाथ हा माझा हे आत्मचरित्रात्मक पुस्तक कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्यवर्णनावर त्याच्या पत्नीने लिहिलेलं आहे बघा. नाथ हा माझा हे एका स्त्रीने त्याच्या पतीसाठी लिहिलेलं आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे बघा. तर हे एक मराठी अभिनेता आहे, त्याच्या आयुष्यवर्णनावर हे लिहिलेलं आहे, नाथ हा माझा. तर आता हे कोणी लिहिलेलं आहे? तर हे जे आहे तर ते नाथ हा माझा हे आत्मचरित्र जे आहे तर ते काशीनाथ घाणेकर यांच्यावरती आधारित लिहिलेलं आहे. तर त्यांच्या पत्नीने जे आहे तर ते त्यांच्यावर आत्मचरित्र लिहिलेलं आहे, डॉक्टर काशीनाथ घाणेकर. नाथ हा माझा हे आत्मचरित्र जे आहे तर त्यांच्या पत्नी तर कांचन काशीनाथ घाणेकर, म्हणजे त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या त्या कांचन काशीनाथ घाणेकर, ज्यांनी नाथ हा माझा हे जे आहे तर ते त्यांच्या पतीचे आत्मचरित्र लिहिलेले आहे. ऑप्शन डी आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. पुढीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा. तर आता ABCD 4 आपल्याला इथे जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी चुकीची निवडायची आहे. तर पहिली काय आहे? धाकटा थोरला, बरोबर आहे, धाकटा आणि थोरला. ब मध्ये काय दिलं? धाक दाखवणे आणि निर्भयता न भिणे. त्याप्रमाणे दोस्त विरुद्धार्थी दुश्मन असतं, बरोबर आहे. धनी मालक, तर आता धनी मालक हे जे आहे तर ते काय आहे? एकच शब्द आहेत. म्हणजे बायका म्हणतात ना नवऱ्याला धनी मालक, एकच शब्द झाले. तर त्याच्या विरुद्धार्थीची जोडी ही समानार्थीची जोडी दिली आहे बघा. फक्त आपल्याला चुकीची ओळखायची होती विरुद्धार्थीची, म्हणजे डी सोडून बाकीच्या
सर्व योग्य आहेत. ऑप्शन डी आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44 काय दिलेला आहे? पुढे दिलेल्या शब्दांपैकी जोडाक्षरे असलेला पर्याय ओळखा. तर आता 4 पर्याय दिलेत. नृप, पृथ्वी, गृहपाठ. तर यापैकी आणि ABC योग्य. तर यापैकी जोडाक्षरे असलेला पर्याय ओळखा. जर तुम्ही पाहिलं तर हे नला खाली अर्धा र दिला आहे बघा, त्या गला अर्धा दिला आहे. पण हे जे आहे तर ते जोडाक्षरामध्ये मोडत नाही. म्हणजे ए आणि सी तर कट झाले, पण पृथ्वीमधला पृ पण मोडत नाही. पण थ आणि व हे दोन्ही एकमेकाला जोडलेले आहेत शब्द. म्हणून जोडाक्षरे असलेला शब्द कोणता आहे? पृथ्वी आहे. यापैकी म्हणजे फक्त यातला तिन्हीपैकी जर पाहिलं तर पृथ्वी हे जे आहे तर नृप आणि गृहपाठ हे जे आहे तर ते जोडाक्षरे नाहीत. पण पृथ्वी जो आहे तर तो जोडाक्षर शब्द आहे. ऑप्शन ब या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45 बघा काय दिलं आपल्याला इथे? पुढीलपैकी चुकीची संधी ओळखा. म्हणजे आता संधीवरती आधारित हा प्रश्न आहे बघा. चुकीची संधी आपल्याला इथे ओळखायची आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं, पहिल्यांदा काय दिलं? कलाकृती. कलाकृतीचा संधी विग्रह कसा होतो? कला अधिक आकृती, म्हणजे कलाकृती असं म्हणतो. हे योग्य दिलेलं आहे. त्याप्रमाणे गुणादेश म्हणजेच गुण अधिक आदेश हे सी मध्ये योग्य दिलेलं आहे. त्याप्रमाणे इथे काय दिलेलं आहे? डी मध्ये विद्यारण्य म्हणजे विद्या अधिक अरण्य विद्यारण्य होतो. हे 3 जे आहेत ACD योग्य दिले आहेत. पण पुष्पांजली, पुष्प अधिक अंजली असं होतं. याचं पुष्पा होत नाही. पुष्पांजलीचं काय होतं? पुष्प अधिक अंजली. म्हणजे बी मध्ये जे आहे तर ते चुकीचं दिलेलं आहे बघा. पुष्पांजली म्हणजे ही सजातीय स्वर संधी त्याची दीर्घत्व संधी झालेली आहे. पुष्प अधिक अंजली म्हणजेच पुष्पांजली असं होतं. सजातीय स्वर संधी आहे बघा, हे चुकीचं आहे. फक्त पुष्पा नाही तर पुष्प पाहिजे होतं इथं फक्त, म्हणून ते चुकीचं ठरतं. ऑप्शन बी आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बाकीच्या तिन्ही योग्य दिलेले आहेत. तर इथून पुढचे जे प्रश्न आहेत तर ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया, कारण मराठी ग्रामरचे प्रश्न जे आहेत तर ते संपलेले आहेत. इथून पुढचे जे आहेत तर ते GKचे प्रश्न आहेत. आणि GKचे जवळपास यामध्ये पाहिलं तर 35 एवढे प्रश्न आहेत बघा. म्हणजे गणिताचे कमी आणि GKचे जास्त आहेत या वर्धा पोलीस भरतीमध्ये. म्हणजे आता अगोदरचे पेपर जर तुम्ही सर्व पाहिले तर 25-25 असा पॅटर्न होता. पण आता JKवरती जास्त भर देण्यात आलेला आहे. कधी कधी गणित बुद्धिमत्तेवरती जास्त प्रश्न विचारले जातात. तर आता इथून पुढच्या भागामध्ये आपण तिसऱ्या भागामध्ये GKशी संबंधित महत्त्वाचे जे काही प्रश्न आले ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहूया. तर मित्रांनो, आपला वर्धा पोलीस भरतीचा 7 जुलै 2024 साली आपला हा पेपर सुरू आहे बघा. तर त्याचा आज आपण ते भाग 2 पाहिला, ज्यामध्ये आपण मराठी ग्रामरशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.